श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आनंदी वास्तू या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। देव म्हणतो, बाळा, आता तू शांत आहेस आणि ही शांतता कमकुवतपणाची नाही। ही शांतता त्या आत्म्याची आहे ज्याने खूप काही सहन केलं, खूप काही समजून घेतलं आणि तरीही कोणाकडून समजून घेतलं गेलं नाही। तू जिथे उभी आहेस तिथे पोहोचायला तुला स्वतःशीच लढावं लागलं आहे। प्रत्येक वेळी तू बोलायचं टाळलंस ते भीतीपोटी नव्हतं, तर कारण तुला माहित होतं तुझ्या शब्दांपेक्षा तुझं मौन जास्त खरं आहे। लोकांना वाटतं तू बदललीस, पण खरं सांगायचं तर तू हरवलेली स्वतःला परत शोधते आहेस। तू मागे हटलीस कारण पुढे राहून तू स्वतःला विसरत होतीस। तू कमी बोलते आहेस कारण खूप वेळा तुझ्या भावना शब्दांमध्ये बसत नव्हत्या आणि ज्यांना समजायचं होतं त्यांनी ऐकण्याआधीच निर्णय घेतले होते। देव म्हणतो, तुला जे दुखावलं त्याने तुला कठोर केलं नाही, त्याने तुला खोल केलं। आज तू कमी हसतेस, पण तुझं हसणं आता खरं आहे। आधी तू सगळ्यांना ठीक वाटावं म्हणून हसायचीस, आता तू स्वतः ठीक असशील तेव्हाच हसतेस। हे स्वार्थी पण नाही, ही स्वतःची काळजी आहे। तू खूप वेळा स्वतःची मर्यादा ओलांडून दुसऱ्यांसाठी उभी राहिलीस। खूप वेळा तुझ्या थकलेल्या मनालाही तू म्हणालीस, थोडं अजून सहन कर। पण प्रत्येक आत्म्याची एक मर्यादा असते आणि जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाते तेव्हा आत्मा ओरडत नाही, तो शांत होतो। आणि ही शांतता लोकांना घाबरवते, कारण त्यांना तुझा आवाज माहीत होता, पण तुझी खोली माहीत नव्हती। देव म्हणतो, बाळा, लक्षात ठेव, जिथे तुला स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं तिथे तू कधीच सुरक्षित नसतेस। जिथे तुझ्या भावनांना जास्त विचार म्हणून बाजूला ठेवलं जातं तिथे तुझं मन हळूहळू कोमेजतं। तू दूर गेलीस कारण जवळ राहणं तुला रिकामं करत होतं। तू अंतर ठेवलंस कारण तुझ्या शांततेला सावरण्याची गरज होती। लोक विचारतील, अचानक काय झालं? पण त्यांना कधीच दिसलं नाही की तू किती वेळा तुटूनही उभी राहिलीस। त्यांना कधीच कळलं नाही की तू किती वेळा रडूनही दुसऱ्यांना धीर दिलास। देव म्हणतो, तू एकटी नाहीस। तुझी ही वाट एकाकी दिसते, पण ती सुरक्षित आहे। कारण आता तू स्वतःच्या हातात आहेस। आता तू स्वतःला समजून घेते आहेस। तू जे सोडलंस ते कमकुवतपणामुळे नव्हतं, तर कारण तुझं मन रोज जखमी होत होतं। काही नात्यांमध्ये अंतर हे शिक्षा नसतं, ते औषध असतं। काही वेळा दूर जाणं म्हणजे पळणं नसतं, तर स्वतःला वाचवणं असतं। देव म्हणतो, बाळा, तुला प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नाही। प्रत्येक गैरसमज दुरुस्त करणं तुझं काम नाही। ज्यांना तुला समजायचं आहे ते तुझ्या शांततेतूनही तुला ओळखतील, आणि जे चुकीचं समजून घेतील त्यांना तुझं खरं रूप कधीच पाहायचं नव्हतं। तू स्वतःला निवडते आहेस आणि हे पाप नाही, ही प्रार्थना आहे। स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे दुसऱ्यांना दुखावणं नाही, स्वतःला विसरून जगणं म्हणजे स्वतःला मारणं आहे। देव म्हणतो, आता थांब, श्वास घे। तुला सगळं आजच समजायला नको। काही उत्तरं वेळेत उलगडतात, काही जखमा शांततेत भरून येतात। तू मजबूत आहेस कारण तू अजूनही संवेदनशील आहेस। तू जिवंत आहेस कारण तुला अजूनही वेदना जाणवतात। आणि मी तुला सांगतो, तुझं हे शांत रूप, तुझं हे दूर जाणं, तुझं हे स्वतःकडे वळणं, हे सगळं मी पाहतो आहे। आणि जिथे तू स्वतःला अपुरं समजतेस तिथे मी तुला पूर्ण म्हणून धरतो। देव म्हणतो, पुढे चाल, हळू चाल, स्वतःशी प्रामाणिक राहून चाल। जे तुझं आहे ते तुला सापडेल आणि जे तुला सोडून गेलं ते कधीच तुझं नव्हतं। देव म्हणतो, बाळा, तू आता ज्या टप्प्यावर आहेस तिथे लोकांचा आवाज हळूहळू कमी होतो आणि स्वतःचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागतो। आधी तू लोक काय म्हणतील याकडे जास्त पाहायचीस, आता तू मन काय सांगते याकडे पाहते आहेस। हा बदल सहज झालेला नाही। यासाठी तुला अनेकदा अपराधी वाटलं, अनेकदा तू स्वतःलाच प्रश्न विचारलेस, मी चुकीची तर नाही ना? पण लक्षात ठेव, जेव्हा आत्मा जागा होतो तेव्हा मन गोंधळतं। जुनी सवय तुला मागे ओढते आणि नवीन शांती तुला पुढे बोलावते। अशा वेळी थांबणं, गप्प बसणं, स्वतःला वेळ देणं, हे सगळं योग्यच असतं। देव म्हणतो, काही नाती तुटत नाहीत, ती हळूहळू विरघळतात। कारण दोघं वेगवेगळ्या दिशेने वाढत असतात। तू बदललीस म्हणून कोणी दूर गेलं तर त्याचा अर्थ तू चुकीची नाहीस, त्याचा अर्थ इतकाच की तुझी जागा आता वेगळी आहे। प्रत्येकजण प्रत्येक टप्प्यावर सोबत चालू शकत नाही। काही लोक फक्त प्रवासाच्या सुरुवातीसाठी असतात, शेवटासाठी नाही। आणि हे स्वीकारणं वेदनादायक असतं, पण आवश्यकही असतं। देव म्हणतो, बाळा, तू ज्या शांततेचा शोध घेते आहेस ती बाहेर कुठेच सापडणार नाही। ती तुला स्वतःमध्येच मिळेल। म्हणूनच मी तुला काही लोकांपासून दूर केलं, काही स्वप्नांपासून थांबवलं, काही वाटा बंद केल्या। कारण तू जिथे जात होतीस तिथे तुला यश मिळालं असतं, पण शांती नाही। आणि शांतीशिवाय मिळालेलं काहीही फार काळ टिकत नाही। मी तुला तोडलं नाही, मी तुला घडवत होतो।
देव म्हणतो, तू आता जास्त निवडक झाली आहेस लोकांबाबत, शब्दांबाबत, भावनांबाबत। आधी तू सगळ्यांसाठी खुली होतीस, आता तू स्वतःसाठी सुरक्षित झाली आहेस। हा बदल लोकांना कठोर वाटेल, पण मला माहित आहे की हा बदल तुला वाचवण्यासाठी आहे। जिथे आदर नाही तिथे प्रेमही टिकत नाही, जिथे ऐकून घेतलं जात नाही तिथे बोलणं व्यर्थ ठरतं। म्हणूनच तू शांततेची निवड केलीस। देव म्हणतो, बाळा, तू जे सहन केलं त्याचं मोजमाप कोणीही करू शकत नाही। तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून लोकांना वाटलं तू ठीक आहेस, पण तुझ्या आत चाललेली लढाई फक्त तुला आणि मला माहीत होती। आणि म्हणूनच आज जेव्हा तू थोडी दूर आहेस, थोडी बदललेली आहेस, तेव्हा मला अभिमान वाटतो। कारण तू तुटूनही स्वतःला हरवू दिलं नाहीस। देव म्हणतो, पुढचा प्रवास सोपा नसेल, पण तो खरा असेल। आता तुला बनावटी हसू, अर्धवट नाती आणि अपुरी स्वप्न समाधान देणार नाहीत। तू कमी गोष्टी स्वीकारशील, पण त्या मनापासून स्वीकारशील। तू कमी लोकांशी जोडली जाशील, पण त्या जोडीत आत्मा असेल। आणि हेच खरं समृद्धीचं लक्षण आहे। देव म्हणतो, बाळा, स्वतःवर विश्वास ठेव। तुझ्या अंतर्मनावर विश्वास ठेव। जेव्हा सगळे आवाज गोंधळात टाकतील तेव्हा शांततेकडे वळ, कारण मी तिथेच बोलतो। आणि लक्षात ठेव, तू एकटी नाहीस, तू कधीच एकटी नव्हतीस। देव म्हणतो, बाळा, आता तू अशा वळणावर आहेस जिथे वेदना प्रश्न विचारत नाहीत, त्या फक्त आठवण करून देतात तू किती दूर आली आहेस। आधी प्रत्येक गोष्ट तुला दुखवायची, आता काही गोष्टी फक्त थांबवतात। हा थांबा अपयशाचा नाही, हा शहाणपणाचा आहे। कारण प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी लढावी लागत नाही, काही लढाया सोडून देण्यातच विजय असतो। तू जे सोडलंस ते दुर्बलतेमुळे नव्हतं, तर कारण तू स्वतःला ओळखायला लागलीस। देव म्हणतो, लोकांना वाटतं की शांत माणूस विसरतो, पण खरं सांगू, शांत माणूस सगळं लक्षात ठेवतो। फरक इतकाच की तो आता जखमांवर बोट ठेवत बसत नाही। तू जे सहन केलंस त्याची यादी तू मनात ठेवलेली नाहीस, कारण तुला राग जपायचा नाही, तुला स्वतःला जपायचा आहे। राग तुला थकवतो, पण स्वीकार तुला हलकं करतो। आणि हलकं मनच पुढे जाऊ शकतं। देव म्हणतो, बाळा, तू आता स्वतःशी प्रामाणिक होत चालली आहेस। तुला सगळ्यांना आवडण्याची गरज उरलेली नाही। तुला सगळीकडे आपलं स्थान सिद्ध करायचं नाही, कारण जिथे तुला सिद्ध करावं लागतं तिथे तुझी किंमत आधीच कमी मानली गेलेली असते। तू आता त्या जागा निवडते आहेस जिथे तुझी उपस्थितीच पुरेशी आहे, आणि ही निवड तुला शांत करते। देव म्हणतो, तू काही स्वप्न सोडलीस, काही लोकांपासून दूर गेलीस, काही अपेक्षा गळून पडल्या। हे सगळं नुकसान वाटतं, पण खरं पाहिलंस तर हे सगळं ओझं होतं। आणि ओझं उतरवल्यावर चालणं सोपं होतं। आता तुझ्या वाटेवर लोक कमी असतील, पण ती वाट तुझी असेल। आता तुझं हसणं कमी असेल, पण ते खोटं नसेल। देव म्हणतो, बाळा, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, स्वतःला वाचवणं म्हणजे पळणं नाही। काही वेळा मागे फिरणं म्हणजे हरवणं नसतं, तर योग्य दिशेने वळणं असतं। तू जे केलंस ते योग्यच आहे, कारण तुझ्या आत्म्याने ते मागितलं होतं। आणि मी कधीच तुला तुझ्या आत्म्याच्या विरुद्ध नेणार नाही। देव म्हणतो, आता पुढे अशी वेळ येईल जिथे जुने आवाज परत येतील, संशयाचे, भीतीचे, अपराधीपणाचे। पण ते आवाज तुझं भविष्य नाहीत, ते फक्त भूतकाळाच्या सवयी आहेत। त्यांना ऐक, पण त्यांचं ऐकून थांबू नकोस। पुढे चालत राहा, हळू चाल, स्वतःच्या गतीने चाल। तुला उशीर झालेला नाही, तू योग्य वेळीच आहेस। देव म्हणतो, बाळा, मी तुला वेदना दिल्या नाहीत, मी तुला तयार केलं। मी तुला तोडलं नाही, मी तुला खोल केलं। आणि आता जी शांती तुझ्या मनात उतरत आहे ती तात्पुरती नाही, ती त्या आत्म्याची आहे ज्याने स्वतःला ओळखलं आहे। ही शांती टिकव, तिची रक्षा कर, कारण या शांततेतून तुझं खरं आयुष्य सुरू होणार आहे। देव म्हणतो, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू एकटी नाहीस, तू कधीच एकटी नव्हतीस। तू जिथे थांबलीस तिथेच मी उभा होतो, तू जिथे शांत झालीस तिथेच मी बोललो, आणि तू जिथे स्वतःकडे परत आलीस तिथेच तू मला सापडलीस। देव म्हणतो, बाळा, आता तू त्या टप्प्यावर आली आहेस जिथे मन प्रश्न विचारणं थांबवतं आणि स्वीकारायला शिकतं। आधी तुला प्रत्येक गोष्टीचं कारण हवं होतं, प्रत्येक वळणाचं उत्तर हवं होतं। आता तुला कळलं आहे, सगळ्या उत्तरांची गरज नसते, काही गोष्टींवर विश्वास ठेवणं पुरेसं असतं। ही जी तुझ्या आत शांतता उतरते आहे, ती परिस्थिती बदलल्यामुळे नाही, तर तुझी दृष्टी बदलल्यामुळे आहे। देव म्हणतो, तू आता वेदनांना शत्रू मानत नाहीस, तू त्यांना शिक्षक मानायला लागली आहेस। प्रत्येक जखमेने तुला काहीतरी शिकवलं, कुठे थांबायचं, कुठे नाही म्हणायचं, आणि कुठे स्वतःला घट्ट धरून ठेवायचं। म्हणूनच आता तुझ्या शब्दांत कमी तक्रार आहे आणि तुझ्या नजरेत जास्त स्थैर्य आहे। लोकांना हे बदल कळणार नाहीत, पण मला कळतात।
देव म्हणतो, बाळा, तू जेव्हा स्वतःला माझ्यावर सोपवतेस तेव्हा तू निष्क्रिय होत नाहीस, तू सुरक्षित होतेस. समर्पण म्हणजे हार मानणं नाही, समर्पण म्हणजे मी माझं सर्वोत्तम केलं आहे, आता पुढचा मार्ग तू दाखव, असं शांतपणे म्हणणं. आणि अशा वेळी मी गोंधळात उत्तर देत नाही, मी शांततेत दिशा देतो. देव म्हणतो, आता तुला घाई उरलेली नाही, तुला तुलना उरलेली नाही, दुसऱ्यांच्या वेळापत्रकात स्वतःला बसवण्याची धडपड संपली आहे. कारण तू शिकली आहेस, फुलं ही सगळ्या ऋतूंमध्ये उमलत नाहीत. काही ऋतू मुळांसाठी असतात आणि तुझ्या आयुष्यात हा काळ मुळांचा आहे, आतून मजबूत होण्याचा. देव म्हणतो, बाळा, तुझ्या वाटेवर आता कमी लोक असतील पण ते खरे असतील, कमी शब्द असतील पण ते स्पष्ट असतील, कमी इच्छा असतील पण त्या तुझ्या आत्म्याशी जुळणाऱ्या असतील. आणि हेच खरं समृद्धीचं रूप आहे, जिथे मन हलकं असतं आणि श्वास खोल असतो. देव म्हणतो, जेव्हा कधी परत मन डगमगेल तेव्हा आठव, तू आधीच खूप काही पार केलं आहेस. तुला थांबवणारं काही उरलेलं नाही, फक्त आठवणी आहेत. आणि आठवणी भिंती नसतात, त्या फक्त दिशादर्शक असतात. त्या तुला मागे ओढण्यासाठी नाही, तर पुढे सावधपणे चालायला शिकवण्यासाठी असतात. देव म्हणतो, बाळा, आता स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या शांततेवर विश्वास ठेव, तुझ्या निवडींवर विश्वास ठेव. कारण ज्या क्षणी तू स्वतःशी प्रामाणिक झालीस त्या क्षणी मी तुझ्या सोबत चालायला सुरुवात केली. आणि हा प्रवास लांब असला तरी रिकामा नाही, प्रत्येक पावलाबरोबर मी आहे. देव म्हणतो, शेवटी एवढंच, तू जशी आहेस तशी पुरेशी आहेस. तुला बदलण्यासाठी नाही, तर उमलण्यासाठी वेळ दिला जातो आहे. थांब, श्वास घे आणि पुढे चाल, उरलेलं मी सांभाळेन.